ओ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंडमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। सर्वांना सुप्रभात। आद्य देव श्री गणपती, सरस्वती आणि गुरु या तिघांना वंदन करून या मनाचा श्लोक या वर्गामध्ये ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेतर्फे मी संजीव गोडसे सर्वांचं स्वागत करतो। वर्गामध्ये साधारण जे लोक जॉईन आहेत ते एकूण ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेशी निगडीत या संस्थेबद्दल माहिती असणारे लोक आहेत। तसेच बरेचसे लोक हे पहिल्यांदाच ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्गाला जॉईन झालेलेही दिसत आहेत। त्यामुळं ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्ट काय आहे याची मी थोडक्यामध्ये माहिती सगळ्यांना देऊ इच्छितो। ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना 2013 मध्ये झाली आणि ती खोपोलीमध्ये झाली। खोपोली हे गाव मुंबई आणि पुण्याच्या मध्ये वसलेलं आहे। ह्याचे आद्य प्रणेते म्हणजे सिद्ध समाधी योग या वर्गाचे निर्माते, हा वर्ग ज्यांनी निर्माण केला असे ऋषी परमपूज्य ब्रह्मर्षी ऋषी प्रभाकर या गुरुजींनी हा वर्ग सुरुवात केला। त्या गुरुजींच्या प्रेरणेने खोपोलीमधील साधक श्री श्रीकांत पाटणकर यांनी ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि स्थापना करताना मूळ उद्देश जे सिद्ध समाधी योगाचं कार्य आहे ते त्या कार्याला मदत, सहकार्य, सपोर्ट करणे आणि त्याच्याच बरोबर ते पुढे कसे नेता येईल हेही करणे असं होतं। याच सर्व विचारातून ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गुरु सेवा शिबिर किंवा GSS याची निर्मिती झाली। पण 2020 कोविड पर्यंत ट्रस्टतर्फे मुख्यत्वे सर्व ऑफलाईन शिबिर ज्याला म्हणतो आपण किंवा निवासी शिबिर म्हणतो अशा प्रकारची कार्य झाली। याच्यामध्ये एक श्रावण साधना शिबिर जे श्रावण महिन्यात घेतलं जातं, त्याच्याचप्रमाणे GSS ज्याला गुरुसेवा शिबिर म्हणतात, मंत्रचक्र साधना, दशमुद्रा साधना, औदुंबरला त्या ठिकाणी जाऊन केलेली साधना, ज्याच्यामध्ये औदुंबरला हा वर्ग झाला, हा गिरनारला वर्ग झाला आणि हा चारधामला हे वर्ग झाला। अशी सर्व कार्य त्या काळात झाली। पण कोविडनी अख्खं जगच बदललं, त्यामुळं ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यांमध्ये सुद्धा बदल झाले
आणि ऑनलाईन वर्ग या नवीन संकल्पनेची विचाराची सुरुवात झाली. ऑनलाईन वर्गामध्ये सुद्धा एक 360 मॉर्निंग साधना वर्ग असा जवळजवळ 6 महिने घेतला होता. नमस्कार साधना वर्ग असाही घेतला होता. त्याच्यानंतर अथर्व शीर्षाचा कॉल, ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे अभ्यास वर्ग झाला होता 3 पुस्तकांचा. त्याच्यामध्ये पतंजली योगसूत्र होतं, त्याच्यामध्ये भगवद्गीता होती. पतंजली योगसूत्र कोल्हटकरांनी लिहिलेल्या पुस्तकाचा आधार घेतला होता. भगवद्गीता ही चिन्मयानंद स्वामींकडून आलेली होती. आणि त्याच्यानंतर अष्टावक्र गीतेचा कॉल जो बापट शास्त्री यांनी लिहिलेल्या पुस्तकाप्रमाणे घेतला होता. त्याच्यानंतर श्री सुक्ताचा कॉलही आपण घेतला होता. तर असं बरीच कार्य चालू होती. पण ह्या कार्यामध्ये ही सर्व चालू असताना एक असं जाणवलं की मनाच्या पातळीवरती कुठेतरी समाज थोडा मागं जातोय. म्हणजे सर्वसाधारण विचार केला तर 1975 ते 2000 हा 25 वर्षाचा कालखंड आणि 2000 ते 2025 असा पुढच्या 25 वर्षाचा कालखंड याचा थोडक्यात जर विचार केला तर जी लोक ह्या दोन्ही पावशतकांमध्ये जगलेली आहेत तर त्यांच्याकडून असं येत आहे की स्ट्रेस आणि डिप्रेशन हे शब्द 2000च्या अगोदरच्या पावशतकामध्ये अत्यंत कमी प्रमाणात होते. कमीत कमी जे विद्यार्थी दशेत आहेत त्यांच्यामध्ये अजिबात नव्हते. आणि हे सर्व वय वर्ष 45-50 नंतर येणाऱ्या गोष्टी होत्या. पण 2000 नंतर ज्या बऱ्याच गोष्टी बदलल्या त्याच्यामध्ये ह्या गोष्टी शालेय जीवनातल्या मुलांनाही लागत असलेल्या किंवा त्यांच्याकडे असलेल्या दिसत आलं. आणि हे साहजिकपणे जे जीवन एक साधं सरळ आणि सोपं असायला पाहिजे ते कुठेतरी क्लिष्ट करून ठेवलेलं आहे. आणि ते क्लिष्ट होत असताना अनपेक्षित गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे मनाच्या पातळीवर काहीतरी कार्य केलं पाहिजे अशी ट्रस्टच्या लोकांमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेतून मनाचे श्लोक हा अत्यंत साधा सरळ विषय घ्यावा आणि त्या अनुषंगाने पुढे जावं असं श्री सौरभ एकबोटे आणि देवश्री ठाकरे कुलकर्णी ह्या दोघांना वाटलं. मनाचे श्लोक का? कारण आपल्याकडं धार्मिक ग्रंथ किंवा सूक्त श्लोक हे मंत्र हे भरपूर आहेत. पण ते संस्कृत असल्यामुळं ते कोणाकोणाला म्हणणं पठण करणं किंवा त्याचा अर्थ समजून घेणं हे थोडं जड जातं. पण समर्थ रामदासांनी दासबोध हा मराठीतच लिहिला आणि मनाच्या श्लोकांची निर्मिती मराठीतच झाली. त्यामुळं मराठी जाणणाऱ्या लोकांना खूप सोपं वाटेल हे असा विचार करून तो मनाच्या श्लोकांच्या द्वारे ह्या मार्गातून आपण जावं असं एक आलं. साहजिकच मराठी श्लोकांची भाषा ही मराठी असल्यामुळं ह्या वर्गाची ज्याला आपण बेस म्हणू किंवा मूळ भाषा सर्वसाधारण भाषा ही मराठीच असेल. पण तरी सुद्धा जर कोणी अमराठी श्रोते प्रेक्षक ह्याच्यामध्ये असतील सहभागी असतील तर त्यांच्या काही शंका जर त्यांना मराठीत नाही विचारता आल्या आणि त्यांनी दुसऱ्या कोणत्या भाषेत विचारल्या तर त्याचा सुद्धा प्रतिसाद त्यांना त्या त्या भाषेमध्ये त्या त्या वेळेला देता येऊ शकेल. त्यामुळं मूळ मराठी जरी असेल तरी फक्त मराठीच ह्या च पासून आता आपण दूर आहोत. हा वर्ग ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्ट आणि सूर्यनमस्कार साधना वर्ग पुणे ह्या दोघांकडून इनिशिएट झालेला आहे, सुरुवात झालेली आहे. त्यामुळं ह्या वर्गाचे प्रणेते हे दोघंही आहेत. मी सौरभजींना विनंती करतो की त्यांनी स्क्रीनवरती यावं. मी सौरभजींची थोडक्यात ओळख करून देतोय. सौरभजी जरा पिन करा म्हणजे सगळ्यांना दिसेल. हे सौरभ एकबोटे पुण्यात असतात. व्यवसायाने ते
सेल्स अँड मार्केटिंगमध्ये काम करत आहेत. आणि त्यांनी आत्ता 2 जॉब बदलल्यामुळे त्यांच्या ह्या कंपनीचं नाव आत्ता जे काम करत आहेत त्या लक्षात नाही, पण त्यात मला फारसा इंटरेस्टही नाही. ते ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्टशी माझ्या गेली 12 वर्ष जोडलेले आहेत. अ, गेली 25 वर्ष ज्ञान आणि योग याच्यामध्ये साधना आणि उपासना ज्यांची चालू आहे, ज्यांची विचार सतत ह्या विषयातच आहेत, अशी अत्यंत अभ्यासू व्यक्ती आहे. त्यांनी जे जे वर्ग आयोजित केले आहेत, अशा वर्गांमध्ये सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं. आणि त्याच्यामध्ये त्यांचा व्यासंग म्हणू, त्यांच्या विचारांची खोली म्हणू, किंवा त्यांची माहिती पण आणि समज पण, ह्या दोन्ही गोष्टी ह्या खूप मनाला भिडणारे आहेत. ते ओठातून आणि कंठातून नाही बोलत, ते पोटातून बोलतात. ते जेव्हा बोलतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आणि मग जे मुळापासून येतं ना, ते अत्यंत छान सुंदर असं जे असतं, असं त्यांचं बोलणं ओघवतं असतं. मनाच्या श्लोकांचा अभ्यास करतो हे त्यांनी मनावर घेतलं त्यांच्या. आणि ह्याचे म्हणजे वर्गाचं सर्वात जास्त सहभागी असलेली व्यक्ती हे सौरभजीच आहेत. मी फक्त कुठंतरी एक बाउंड्रीवरती किंवा कोपऱ्यावरती असा उभा असणार आहे, आत्ता मी तुम्हाला समोर दिसत असला तरी. तर अशा सौरभजींचं ह्या कॉलला स्वागत. आणि सौरभजी नंतर त्यांचं सह अध्यायी, त्यांच्याबरोबर अभ्यास करणारी व्यक्ती म्हणजे देवश्री कुलकर्णी. तर देवश्री या बेसिकली मेकॅनिकल एमटेक आहेत, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. आणि पुण्यामध्येच कार्यरत आहेत. माझ्याशी त्यांचा संपर्क गेली एक 7 ते 8 वर्ष तरी आहे. आणि ह्याच्यामध्ये त्यांचा अभ्यास चालू असतो. पण साहजिकच नोकरी करणारी गृहिणी असल्यामुळं आणि संसार, मुलं हे सर्व बरोबर असल्यामुळं कधी कधी काही काही थोड्याशा बाधा येतात. पण त्या सर्व बाधा दूर करून स्वतःचा अभ्यास सतत चालू ठेवणारी आणि मनावर काम करून मनाच्या श्लोकांबद्दल बोलू शकणारी व्यक्ती, असं मला त्यांच्याबद्दल म्हणता येईल. तर ह्या दोघांचं स्वागत आणि दोघांना हा कॉल पुढे नेण्यासाठी शुभेच्छा. एवढं बोलून मी ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्टचं प्रतिनिधी संजीव गोडसे आपली रजा घेत आहे म्हणण्यापेक्षा मी फक्त बाजूला होत आहे. त्याच्या पुढे सौरभजी. धन्यवाद. धन्यवाद. संजीवजी, कोण कोण अजून ऍडमिट होत आहेत तर तुम्ही त्यांना कराल, हो जॉईन हो करण्याचा हो हो प्रयत्न करत आहे. माझी इथली विंडो मी क्लोज करतोय ती. हो हो. चालेल, थँक्यू. माझा आवाज येतोय सगळ्यांना लाऊड क्लिअर? हो, काही व्यवस्थित. प्रॉब्लेम? ठीक आहे. आपण 1 मिनिट शांतपणे डोळे मिटूयात. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.
सुप्रभात. संजीवजी, तुमची स्क्रीन शेअर किंवा पिन आहे का? हो, स्क्रीन शेअर ऑप्शन आहे माझ्याकडे. ठीक आहे. तुम्हाला शेअर दिसत नाही ऑप्शन? नाही, ठीक आहे, ठीक आहे. काही हरकत नाही. नाही, तुम्हाला को होस्टला हा येतो ऑप्शन. हां, नाही, ठीक आहे, ठीक आहे. राहू दे, राहू दे. नो प्रॉब्लेम. रामदास स्वामींचं स्मरण करून आज आपण मनाचे श्लोक या स्वाध्याय वर्गाला आरंभ करत आहोत. स्वाध्याय म्हणजे आपण स्वतः सगळ्यांनी याचं मनन चिंतन रेग्युलरली करायचं आहे. आता या स्वाध्यायाची आजच्या जगामध्ये का आवश्यकता निर्माण होती आहे? किंवा मी किंवा देवश्रीताई आमच्या दोघांच्या मनामध्ये हा विचार का आला? कुठून उत्पन्न झाला? तर जीवनाचे 5 आयाम आहेत. नीट लक्षपूर्वक ऐका. आपल्या सगळ्यांच्या जीवनाला 5 आयाम आहेत. पहिलं आहे चारित्र्य. दुसरं आहे नीती. तिसरं आहे ज्ञान. चौथं आहे दृष्टी. आणि 5वा आहे विवेक. ह्या 5 आधारावरती जीवनाची नौका ही आपल्याला हाकायची असते. परंतु हे 5 ज्या गोष्टीतून उत्पन्न होतात, जिथे यांची निर्मिती होते, ते म्हणजे आपलं मन आहे. मग जीवनाचा प्रवासामध्ये या 5ही डायमेन्शन्सला, या 5ही आयामांना जर आपल्याला सर्वार्थाने वृद्धिंगत करायचं असेल, समृद्ध करायचं असेल, तर या मनाची मशागत आवश्यक आहे. कुठल्याही ठिकाणी जर कुठलाही मुद्दा अडला, तर कृपया लक्षात ठेवा, लिहून ठेवा आणि मला नंतर प्रश्न विचारा. ठीक आहे? सो मग या मनाची मशागत ही आवश्यक आहे. या 5ही डायमेन्शन्सला समृद्ध करण्यासाठी. आपल्या सगळ्यांना आजपर्यंत योग, आहार नियंत्रण या सगळ्याविषयी पूर्ण माहिती असते. परंतु मनावरती काम करायचं म्हणजे नेमकं कसं करायचं? लिहून ठेवा. मी सरतेशेवटी पुन्हा सांगेन 5 आयाम. आणि ते आयाम आहेत, आयान नाही. आयाम. ह्याचं शास्त्रशुद्ध असं जे डिटेलमध्ये साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जे सांगितलंय ते मनाच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग त्याचा स्वाध्याय, त्याचा अभ्यास जसा मी करायला लागलो. कारण कसं होतं ना, आपल्याला आता हे मी नेहमी उदाहरण सगळ्यांना देतो. जे अथर्वशीर्षाच्या स्वाध्याय वर्गामध्ये होते त्यांना हे माहिती आहे हे उदाहरण. जर आपल्याला मोबाईल घ्यायचा असेल, तर आपण बाजारात जातो. पहिल्यांदा त्या मोबाईलची पूर्ण माहिती करून घेतो आणि मगच त्याची किंमत चुकती करतो. बरोबर? आणि मग तो आल्यावर आपल्याला काही दिवस वेळ लागतो. सराव करण्याकरता, त्याचा आपल्याला यूज टू होण्याकरता आणि त्याचा एफिशियंटली वापर करण्याकरता. असंच खरंच आपण आपल्या शरीराबद्दल केलंय का? आपण जे शरीर जे आपल्याला फुकट मिळालेलं आहे, ते खरंच जाणतो का?
त्याचा खरं यथायोग्य वापर कसा करायचा याची खरंच समज आपल्याला आलेली आहे का? ह्या चिंतनातून, ह्या विचारातून ह्या स्वाध्यायाची खरं तर निर्मिती झाली. या स्वाध्यायाची रूपरेषा अशी असणार आहे, की आपण एक श्लोक त्याचा साधारण लाक्षणिक अर्थ काय आहे किंवा त्याचा शब्दार्थ काय आहे? शब्दाचा अर्थ काय सांगितला जातोय आणि त्याचं डेरिव्हेशन काय आहे? डेरिव्हेशन म्हणजे लाक्षणिक अर्थ. आत्ताच्या चालू घडामोडीच्या किंवा आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये त्याचा अर्थ कसा सुसंगत करायचा आहे, जो मला आणि देवश्रीताईंना लक्षात आलाय, तो आम्ही तुमच्या दोघांशी शेअर करणार आहोत. हे सगळं करत असताना आम्ही बऱ्याच लेखकांचे, बरेच जे YouTubeवरती ह्या विषयावरती ज्यांनी आजपर्यंत बोललेले आहेत, त्या बऱ्याच जणांचा आम्ही अभ्यास केला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं तर के.व्ही. बेलसरे आहेत. बेलसरे गुरुजी असतील, आठवले गुरुजी असतील, चिंचोलकर गुरुजी असतील आणि असे तत्सम आहेत. असे असंख्य ज्ञानीवृंद आहेत, वयोवृद्ध, तपोवृद्ध अशा लोकांच्या अ, चिंतनातून जे मनोबोधावरती विवेचन झालेलं आहे, त्याचा सारासार सांगोपांग विचार, अभ्यास करून आमच्या मतीस जे उपयुक्त वाटलं आणि जे आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्याचा कसोशीने प्रयत्न करतोय, असं गोष्ट तुमच्या सगळ्यांसमोर मांडण्याचा हा यथोचित एक प्रयत्न आहे. आणि तुम्ही सगळेजण या सगळ्या स्वाध्याय उपक्रमामध्ये तुमचा अमूल्य वेळ देऊन आमच्यावर विश्वास ठेवून जे इथे उपस्थित आहात, त्याच्याकरता मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. देवश्रीताईंकडे जाण्यापूर्वी मी पुन्हा एकदा 5 आयाम जे आहेत ते रिपीट करतो. जीवनाला 5 आयाम आहेत. पहिलं आहे चारित्र्य, दुसरं आहे नीती, तिसरं आहे ज्ञान, चौथं आहे दृष्टी आणि 5वं आहे विवेक. आणि या पाचींना जे समृद्ध करतं, ह्याची मशागत किंवा ह्याची समृद्धता हे आपण जसं आपल्या स्वाध्यायाच्या उपक्रमाच्या मेसेजमध्ये लिहिलं होतं ना, की हेल्दी आणि हॅपी मन. तर या मनोभूमीमध्ये ह्या पाचींचा उगम होतो. यांची बीजं ही त्या मनोभूमीमध्ये आपल्या लहानपणापासून संस्कार रूपाने पेरली गेलेली असतात. आणि जे बीज रूपाने पेरलं जातं, त्याला पोषक वातावरण मिळालं, की ते यथाअवकाश अंकुरित होतं आणि जे अंकुरित होतं, ते यथाअवकाश आपल्यासमोर वृक्ष रूपाने दृश्य स्वरूपात येतं. मी देवश्रीताईंना सांगतो, की त्यांनी अ, याविषयी आणखीन थोडं विशद करावं. मनाच्या श्लोकांविषयी त्या कशा जोडल्या गेल्या. यातला माझा प्रवास खूप सरळ साधा सोपा आहे. मी लहान वयामध्ये माझ्या आईनी माझ्याकडून 25 मनाचे श्लोक पाठ करून घेतले होते आणि त्याची कॉम्पिटिशन होती. आणि त्याच्या वेळेस ते मी म्हणलेले मला आठवतात अजून. मी साधारण 5-6 वर्षाचा असेन. त्यावेळेला या मनाच्या श्लोकांचा माझ्याकडून आईनी पाठ करून घेतल्यानंतर सराव झाला होता. पण मध्यंतरीच्या काही काळामध्ये ह्याचा खरं बघायला गेलं तर ॲब्सोल्युटली विसर पडला होता. आणि मग सध्या च्या जीवनामध्ये सहज सोपं, चिंतनात्मक असं काय? असा विचार माझा आणि देवश्रीचा चाललेला असताना मग आम्हाला लक्षात आलं, की अरे मनाचे श्लोक हा आमच्या दोघांचा आवडीचा विषय होता. म्हटलं चला आपण दोघं जण मिळून अभ्यास करूयात आणि मग या अभ्यासातून आम्हाला काही-काही फायदे जाणवले. म्हटलं आपल्याला जाणवतंय, जे जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे. या सरळ साध्या हेतूने या स्वाध्याय उपक्रमाची सुरुवात झालेली आहे. देवश्री, ओव्हर टू यू. नमस्कार. मी देवश्री.
माझा आवाज सगळ्यांना येतोय व्यवस्थित? ओके. तर मनाच्या श्लोकाच्या स्वाध्यायामध्ये मनापासून स्वागत तुमचं सर्वांचं. आणि मी माझा मनाच्या श्लोकांचा अभ्यास कसा सुरू झाला, ह्याबद्दल काही बोलू इच्छिते. अ, तर सगळ्यांप्रमाणेच माझं पण शाळेत असताना मनाचे श्लोक अगदी पाठ होते आणि नेहमी ते शाळेमध्ये त्याचं पठणही करून घेतलं गेलं. पण तेव्हा कधी असा विचार मनात आला नाही, की आपण हे आचरणात आणत आहोत का? किंवा शाळेमध्ये जेव्हा हे श्लोक शिकवले गेले, त्याचा अर्थही सांगितला गेला, तेव्हा अ, बहुतेक त्यावरती त्याच्या कृतीवरती फार भर दिला गेला नाही. बहुधा शाळेमध्ये असे होत असावे, की शाळेत अभ्यास केला जातो, त्याचं अध्ययन, लिखाण यावरती खूप भर दिला जातो. पण कृती करणं किंवा त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, ह्यावरती फार महत्त्व दिलं जात नाही. तसंच मनाच्या श्लोकांच्या बाबतीतही झालं असावं. शाळेमधून उत्तीर्ण झाल्यानंतर खूप अभ्यास करून अ, मना मनासारखं मनाला आवडेल अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवलं इंजिनिअरिंगसाठी. त्यानंतर चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब सुरू झाला. हवी तशी सॅलरी मिळाली. पण तरीही काहीतरी उणीव जाणवत होती. असं वाटत होतं, की सगळं तर चांगलं चाललं आहे, पण उत्साह कुठेतरी कमी पडतोय. कुठेतरी प्रोडक्टिव्हिटी कमी वाटतीये किंवा जी क्रिएटिव्हिटी असायला हवी कुठलीही गोष्ट करताना ती मिसिंग आहे का? आणि खूप छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये एनर्जी ड्रेन होते, असं जाणवत होतं. तसं पाहिलं तर सगळं खूप मनासारखं होत होतं. मनासारखा जॉब आहे, मनासारखी टीम किंवा अ, चांगला मॅनेजर म्हणजे ऑफिसमधलं वातावरण छान आहे किंवा कुटुंबामध्ये पण सासरी-माहेरी सगळे खूप काळजी करतात, खूप सपोर्टिव्ह आहे. अजून काय पाहिजे? सगळं तर छान चाललंय. मग मनाला काय हवंय? मग का अजूनही काहीतरी मिसिंग असल्याची फीलिंग येतीये? तेव्हा असं वाटलं, की मनाचा अभ्यास करायला हवा. तसा हा विचार खूपदा आला, की मनाच्या श्लोकांचा अभ्यास करायला हवा. पण त्यावेळेस असलेल्या जबाबदाऱ्या किंवा जी ध्येय होती, त्यामुळे वेळ काढता आला नाही. आणि असंही म्हणता येईल, आता असं वाटत आहे, की हे माझं एक एक्सक्यूज असावं, की मला वेळ काढता आला नाही. आता माझा मुलगा 2.5 वर्षाचा आहे आणि त्याच्या पॅरेंटिंगसाठी किंवा चांगलं पालकत्व त्याला देता यावं म्हणून मी खूप माहिती घेत असते. आणि अ, अशामध्येच मी एक पॉडकास्ट ऐकलं. त्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं, की लहान मुलांना 4 जीवन कौशल्य जमले पाहिजे. 4 लाईफस्टाईल स्किल्स त्यांच्याकडे असायला हव्या. त्या कोणत्या? तर डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजे मुलाला जेव्हा एखादी वस्तू हवी आहे किंवा काहीतरी घटना घडून यावी अशी इच्छा आहे, तर त्यासाठी वाट पाहता यायला हवी. आणि त्यानंतर ती मिळाल्यावर त्याचा आनंद सुद्धा म्हणजे त्यांना उपभोग घेता यायला हवा, त्याचा आनंद घेता यायला हवा. हे त्यांना संयमातून जमणार आहे. किंवा अजून एक किंवा नाही दुसरी लाईफ स्किल अशी आहे की टीमवर्क, इफेक्टिव्ह टीमवर्क. आता बऱ्याचदा असं होतं, की आपण एखादी जेव्हा कृती करणार असतो, तर आपण त्याची काहीतरी कल्पना करतो आणि त्याचा काय रिझल्ट आला पाहिजे हे ठरवतो आणि अ, आपण ती स्वतंत्रपणे खूप योग्यरित्या पूर्ण करू शकतो. पण जेव्हा तीच गोष्ट आपण टीममध्ये करणार असू, तेव्हा सगळ्यांची वेगळी-वेगळी मतं, वेगळ्या कल्पना ह्यांची सांगड घालून तो रिझल्ट आणणं हे थोडंसं चॅलेंजिंग असतं. तर ही एक स्किल मला वाटतं मुलांमध्येच काय ही आपल्यामध्येही असायला हवी. त्यानंतर तिसरी स्किल आहे एक्सप्रेस युअर थॉट्स. तुम्ही किती प्रभावीपणे तुमचे विचार अ, अ, पोहोचवू शकतात. किती इफेक्टिव्हली तुम्ही तुमच्या कल्पना इतरांपर्यंत पोहोचवू शकतात, हे खूप महत्वाचे आहे. त्याच्यातून गैरसमज होत नाहीत आणि आपल्याला हवे असेल, मनाला हवे असेल तसे घडते. आणि चौथी लाईफ स्किल म्हणजे डील विथ डिफरंट पर्सनॅलिटीज. असं बऱ्याचदा होतं, की आपण म्हणतो, की ह्या व्यक्तीशी माझी फ्रिक्वेन्सी मॅच होते आहे किंवा ह्या व्यक्तीशी माझे विचार जुळतात, माझ्या आवडी-निवडी जुळतात. अशा व्यक्तीसोबत अ, बोलणं किंवा काम करणं आपल्याला खूप सोपं जातं. पण आयुष्याच्या वळणावर असं होत नाही, की सगळे व्यक्तिमत्व सारखेच आहेत. कधी-कधी आपल्या विरुद्ध किंवा वेगळे विचार असणाऱ्या व्यक्तींसोबतही आपल्याला काम करायला लागतं. तर ते डील करता येणं खूप गरजेचं आहे.
ह्या 4 लाईफ स्किल्स वरती मी ऐकल्यानंतर मला असं वाटलं, की आधी तर ह्या मला आत्मसात करायला हव्या, माझ्या आचरणात यायला हव्या. तरच मी त्या माझ्या मुलापर्यंत पोहोचवू शकेन. आणि कुठेतरी हे लक्षात येत होतं, की हे सगळं ऐकलंय, हे सगळं आपण शिकलोय. मनाच्या श्लोकांमध्ये लहानपणापासून ह्याची शिकवण आपल्यात होत गेलीये, पण आचरणात ते आलेलं नाहीये. मग इथे माझं उद्दिष्ट मला क्लिअर झालं आणि ह्या प्रेरणेने मी अभ्यास सुरू केला. मागच्या 1 महिन्यापासून मी अभ्यास सुरू केला आहे आणि यातले श्लोकात मनाच्या श्लोकांमधल्या काही क्रिया माझ्या म्हणजे प्रॅक्टिसमध्ये मी आणल्या आहेत आणि त्या मला माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी खूप उपयोगी ठरत आहेत आणि पुन्हा माझ्या मुलाच्या संगोपनामध्ये त्याचा मला खूप फायदा होत आहे. आणि मला असं वाटलं, की हे आपण जर मनाच्या श्लोकाच्या स्वाध्यायामार्फत इतरांपर्यंत पोहोचवू शकलो, तर त्याचा इतरांनाही फायदा होऊ शकतो. इथे मी सौरभ दादांना धन्यवाद देऊ इच्छिते. कारण माझ्या बाकीच्या जबाबदाऱ्या आणि ह्यातून मी वेळ काढू शकेल असं मला फारसं वाटायचं नाही. पण त्यांनी मला तो कॉन्फिडन्स दिला, की नाही हे होऊ शकेल, आपण हे सुरू करूयात आणि त्यांच्या सपोर्टवरती हे आम्ही आता स्टार्ट केलं आहे आणि आम्ही दोघंही खूपच म्हणजे आम्हाला खूप उत्साह आहे, की आपण हे सुरू केलं आहे आणि याला छान पुढे नेऊयात. तर धन्यवाद थँक्यू. आणि सौरभ दादा पुढे तुम्ही मनाच्या श्लोकांबद्दल अजून माहिती द्या. थँक्यू. आता आपण हे जे मनाचे श्लोक आहेत, तर ह्याच्याविषयी थोडीशी टेक्निकल माहिती गोळा करणार आहोत. म्हणजे की तुम्हाला इंटरनेटवरती पण उपलब्ध असेल. पण अ, एखादी गोष्ट 2 पद्धतीने बघता येते. सायकॉलॉजीमध्ये त्याला ऑब्जेक्टिव्ह पॅराडाईम म्हणतात आणि एक सब्जेक्टिव्ह पॅराडाईम म्हणतात. तर सब्जेक्टिव्हिटीमध्ये इंटरप्रिटिव्हिस्ट पॅराडाईम नावाचा एक प्रकार आहे, की हाऊ यू इंटरप्रेट द थिंग्स व्हिच हॅज हॅपन ऑर ज्या घडून गेल्या. ज्यावेळेला या विषयाचा अभ्यास चाललेला होता, त्यावेळेला असं लक्षात आलं, की अ, एक स्टोरी आहे, की रामदास स्वामींनी, समर्थांनी मनाचे श्लोक हे एका रात्रीत 205 कल्याण स्वामींना सांगितले आणि त्यांनी ते लिहून घेतले. प्रसंग असा होता, की चाफळच्या राम मंदिराचा उत्सव नजीक आला होता आणि अ, शिवाजी महाराजांकडून शिधा येण्यास थोडा विलंब होत होता. ज्यावेळेला या विषयाचं चिंतन डोक्यामध्ये चाललेलं होतं, त्यावेळेला मी खरंच असं म्हटलं, की असं घडू शकेल का? महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे 2 अवतार कार्य करणारे विभूती, ह्या दोघांमध्ये असं कार्याच्या बाबतीत विसंगती निर्माण होणं, हे माझ्या बुद्धीला पटत नाही. तर चिंतनातून असं लक्षात आलं, की मनाच्या श्लोकाची उत्पत्ती ही प्रामुख्याने 3 गोष्टींकरता झाली असेल. तर त्यावेळेच्या समाज रचनेची, समाजकाळाची जर आपण अ, बघितलं, तर असं लक्षात येईल. एक तर परकीय सत्तेच्या खाली आपण जाचले गेलेलो होतो. समाजपुरुषाचा जो स्वाभिमान असतो, जो आत्मविश्वास असतो, त्याला ठेच पोचलेली होती आणि शतकानुशतकं त्या गुलामगिरीचे संस्कार या आपल्या मनावरती झालेले होते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या जिथे आपल्याला आपल्याविषयीच डाऊट आहे, आपण ज्या गोष्टींवरती विश्वास ठेवतोय, त्याच्याविषयी डाऊट उत्पन्न केला जातोय. अशा परिस्थितीमध्ये आपण ज्या गोष्टींना मानतो, ज्या गोष्टी जगण्याचा प्रयत्न करतो, त्या लोकांपर्यंत सहज, साध्या आणि सोप्या पद्धतीने दररोज पोहोचवणं, ही रामदास स्वामींना त्या काळची गरज वाटलेली असणार. त्याचबरोबर समाज कसा बांधायचा असतो, याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. साधा एक विचार करा. तुमच्या सोसायटीमध्ये, तुम्ही ज्या परिसरामध्ये राहताय, तिथे अ, जे वयोवृद्ध लोकं असतात घरातले, आजी-आजोबा आपण त्यांना म्हणतो. ते आजी-आजोबा जसे मुलांची काळजी घेतात, तसं बिल्डिंगमधल्या बाकीच्या घरांमध्ये सुद्धा काही अडीनडीला ते उपयोगी पडतात.
काही अडीअडचण असेल त्यावेळेला ते उपयोगी पडतात, त्यांचा आधार वाटतो. तसंच त्या काळामध्ये सुद्धा संपूर्ण समाज अशा अत्यंत वेदनादायी, क्लेशदायी अनुभवातून जात असताना असा कोणतरी एक हक्काचा माणूस दररोज सकाळी मला एक ओवी ऐकवतो आणि ज्याला मला काय मदत हवी आहे, काय नको आहे, माझ्या मनाला उभारी देऊन जातो. असं एक नेटवर्क समर्थ रामदासांनी उभं केलं. ज्याचा वापर करून संपूर्ण समाजमन हे ट्रान्सफॉर्म करता आलं. अत्यंत प्रभावी आणि अत्यंत इफेक्टिव्ह मेकॅनिझम ही समर्थ रामदासांनी त्यावेळी जन्माला घातली. त्याकरता आपण त्यांचं शतशः ऋणी असलं पाहिजे. कारण जसं शिवाजी महाराजांचं अवतार कार्य आहे, त्या कार्याला, त्या स्वराज्याला जर पूरक आणि तसे योग्य, सुजाण, सजग, सक्षम नागरिक तयार करायचे असतील, तर त्याच्याकरता अशी सोशल मुव्हमेंटही असणं त्या काळाला ही त्या काळाची गरज होती. आणि मग ह्या मनाच्या श्लोकाची निर्मिती आणि त्याचा प्रसार आणि प्रचार समर्थांनी आजपर्यंत खूप अफाट, 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 अफाट म्हणजे साधारण 50,000 ओव्या इतकं वाङ्मय निर्माण केलं. पण त्यातले मनाच्या श्लोकामुळे ते घराघरात पोचले, मनामनात रुजले आणि त्याचे संस्कार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांवरती झाले आणि त्याची प्रचिती म्हणजेच तुम्ही सगळेजण इथे जे उपस्थित झालात ना, ते आहे. ही याची खरी ताकद आहे. मग आता या मनाच्या श्लोकांचं आत्ताच्या काळामध्ये काय रिलेव्हन्स आहे? या क्षणाला आपण आत्ता ज्यावेळेस बोलतोय, त्यावेळेला या भूतलावर आत्ता 2 युद्ध पेटलेली आहेत. आपल्या आजूबाजूची परिस्थिती समजून घ्या. याच काळामध्ये आत्ता, याच महिन्यामध्ये, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये, आज आपण 1 मार्चमध्ये आहोत. पण 4 फेब्रुवारीला हे सगळं जग पुन्हा एका नव्याने रिडिफाईन होईल, अशी एक व्यवस्था जन्माला आली. तुमच्यापैकी किती जणांना याची कल्पना आहे मला माहीत नाही. पण आपल्या सगळ्यांना माहीत असलेल्या इतिहासापैकी किंवा हिस्ट्रीपैकी जे आपल्याला माहिती आहे, आपण पुन्हा ही जीवनरेषा, ही जीवनगंगा एका अशा उंबरठ्यावरती येऊन पोहोचलेली आहे, की जिथे टेक्नॉलॉजीचा इव्होल्यूशन स्पीड आणि तिचं इव्होल्यूशन हे ह्युमन कॉन्शियसच्या इव्होल्यूशनपेक्षा अधिक झालंय. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये गंमत अशी झाली आहे, की गेल्या 150 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आपण शिक्षण घेतलंय, आपण बरेच वेळेला टीका करतो, की शिक्षणांनी म्हणजे इंग्रजांनी इथली शिक्षण पद्धती बदलली आणि त्यामुळे आपलं नुकसान झालं. पण बदल केला म्हणजे नेमकं काय केलं? हे कोणी सांगितलंय का? म्हणजे मंत्र म्हटले म्हणजे सगळं येतं आणि मंत्रांच्या ऐवजी ए म्हटलं म्हणून आता मला काही येत नाही. असा तो डिफरन्स आहे का? तर तसा डिफरन्स नाहीये तो. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये कॉन्शियस इव्होल्यूशनवरती जितका फर होता, जितका फोकस होता, तितका ह्या ह्याच्यात नाहीये. काय म्हणतोय ते अजून पुढे गेलं की तुमच्या लक्षात येईल. लहानपणापासून तुमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. तुमची लहान मुलं पण शिकत असतील. काय होतं शाळेमध्ये गेल्यावरती? तुम्हाला 4 आर वरती काम करायला लावतात. पहिला आहे रीड करा, दुसरं आहे रिमेंबर करा, तिसरं आहे रिपीट करा आणि चौथं आहे रिप्रोड्यूस करा. ह्याच्यामध्ये काय होतं? तुमच्या बुद्धीच्या आत्ताच्या डिस्कशन पुरता आपण 3च फॅकल्टी कन्सिडर करणार आहोत. तशा 21 आहेत. एक आहे स्मृती, एक आहे मेधा आणि एक आहे प्रज्ञा. ह्यातली स्मृती ही जी गोष्ट आहे, ह्याच्यावरती ओव्हर डिपेंडन्स आलाय. आणि मग
आपण एखादी गोष्ट सतत मेमराईज करतोय, एखादा अनुभव. तुम्ही बघा, तुमच्या आजच्या कृतीची जर दिशा बघितली, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय करताय? जे तुमच्या स्मृतीमध्ये जे आयडियल तुम्ही एक डिफाईन केलेलं चित्र आहे ना, त्याच्या पलीकडे तुम्ही जात नाही आहात. आणि हे तुमच्याकडून कळत न कळत घडतंय. तुम्ही हे ठरवत नाही आहात. म्हणजे अजून एक ग्रॉस लेव्हलचं दैनंदिन जीवनातलं आणखीन एक उदाहरण बघूयात. मला ना पावभाजी जाम आवडते बरं का. म्हणजे आवडतीचं उदाहरण आहे. खूप आवडते मला. तुमच्यापैकी फार जणांना आवडत असेल. आमच्या इथे पुण्यामध्ये ना एक जे.एम. रोडवरती एक छान हॉटेल आहे, सुप्रीम कॉर्नर म्हणून. जे पुण्यातले आहेत त्यांना माहिती असेल. तिथे जाऊन मला खायला बऱ्याच वेळेला ते आवडतं किंवा घरी करून आणायला आवडतं. पण माझा एक अनुभव आहे, की दरवेळेला त्याची चव ही वेगळी असते. पण माझ्या स्मृतीमध्ये काय रेकॉर्डिंग झालंय, की फर्स्ट टिक पावभाजी तिथली, दुसरं टिक या वेळेला, तिसरं टिक अशा पद्धतीने. आणि हे माझ्या स्मृतीमध्ये इतकं फिट आहे, की दरवेळेला मी तोच पॅटर्न रिपीट करतो. आय डोंट चेंज माय पॅटर्न अँड आय स्टक इट. आणि मी त्याच्यामध्ये स्टक होतो. मी अडकला जातो. आणि आपल्याकडे जे शिक्षण पूर्वी दिलं जायचं, ते होतं फर्स्ट एक्सपिरियन्स, देन एक्सपेरिमेंट किंवा फर्स्ट एक्सपिरियन्स, देन एक्सप्लोर द अदर आस्पेक्ट ऑफ इट अँड देन एक्सपेरिमेंट विथ इट. म्हणजे आधी अनुभव घ्या, त्याचे विकल्प शोधा आणि मग त्याच्यावरती तुमचे प्रयोग करा. आपल्या जीवनातून प्रयोगशीलता कुठेतरी हरवून बसली आहे का? आपण स्मृतीच्या इतक्या आहारी गेलोय का, की आपल्याला प्रज्ञेचा विसर पडलाय? आणि ह्याची गरज काय आहे माहिती आहे का? कारण जे आपण मगाशी उदाहरण बघत होतो, आपल्या सगळ्यांना माहीत असलेल्या असा वेळ पूर्वी पण येऊन गेलाय. हे पहिल्यांदा नाही घडत आहे, की टेक्नॉलॉजी हॅज सरपास ह्युमन कॉन्शियस. असं आज पहिल्यांदा नाही घडत आहे. पण आपल्या या कॉलवरती कलेक्टिव्हली जे सगळेजण आहेत, त्या सगळ्यांच्या मेमरीनुसार जेवढं आपण हिस्ट्रीमध्ये शिरतोय, जेवढं आपण जाणून घेतोय, तेवढ्यानुसार आत्ता आपण या फेजमध्ये आहोत, की टेक्नॉलॉजीचा इव्होल्यूशन स्पीड हा आपल्या कॉन्शियसपेक्षा वाढलेला आहे. आणि त्याच्याशी मॅच करणं ही खरी येणाऱ्या पुढच्या 3 दशकांची, 4 दशकांची ही आपल्याला अशी सवयच करून घ्यावी लागणार आहे. आता स्मृती ओरिएंटेड शिक्षणामुळे काय झालं, की प्रत्येकजण एके ठिकाणी जॉबला लागला, की मी रिटायरमेंटपर्यंत तिथेच असेन. अशा हिशोबाने आपण आपली मागची पिढी तिथपर्यंत तसा विचार करायची. त्याच्यानंतरच्या पिढीला 10-10 वर्ष ते चेंज करायला लागले जॉब. 10-10 वर्षांनी एकदा चेंज करायची वेळ आली. परंतु आताच्या काळामध्ये तुम्हाला दर 18 महिन्यांनी नवीन गोष्ट करावी लागते. जे तुम्ही शिकताय, जे तुम्ही ज्ञान म्हणून आत्मसात करताय, एखादी नवीन गोष्ट पुढे 10 वर्ष टिकायची किंवा 5 वर्ष टिकायची. पण आता ती शिकलेली नवीन गोष्ट ही पुढच्या 6 महिन्यात शिळी झालेली आहे. आणि मग पुन्हा नाविन्याचा ध्यास, पुन्हा नवीन निर्मिती आणि ह्या प्रोसेसशी आपण यूज्ड टू नाही आहोत. कारण ह्याला आपल्याला हाताळायला शिकवलेलंच नाहीये. आणि ही हाताळण्याची कला ही पूर्वीच्या इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये होती. मग आत्ताच्या शिक्षण पद्धतीने आपल्याला काय दिलंय? तर अत्यंत जीवघेणी स्पर्धा. दुसरं, कुटुंब संस्थेची दुर्दशा. काय आहे? तर विवाहानंतर सुद्धा जीवनामध्ये प्रत्येकजण एकाकीपणा अनुभवतोय. दुसरं, व्यसनाधीनता. आपलं मन इतकं बहिर्मुख झालंय आणि स्मृतीमध्ये काही-काही आठवणी इतक्या स्टोअर केल्यात,
साधं उदाहरण घेऊ डे टू डे लाईफमधलं, की मला जर मोकळं व्हायचं असेल ना, तर आज माझ्याबरोबर काम करणारे 90% लोकांना दारू, वीड, केमिकलाइज्ड इंजेक्शन्स याची गरज लागते त्यांना त्यांच्या मनावरचा स्ट्रेस हँडल करण्याकरता. म्हणजे या शिक्षणातून दुसरं जे जन्माला आलं ते ध्येयहीन तरुण पिढी. आज भारत या संपूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त तरुण देश आहे, परंतु आपल्या तरुणाईची दिशा कुठे चालली आहे हे आपल्यालाच माहीत नाही. कारण त्याचं एक साधं उदाहरण देतो. या विषयाशी मी संलग्न आहे म्हणून सांगू शकतो. येस, नक्की. पुढच्या रविवारी नक्की भेटूयात. आत्ता जे सो कॉल्ड एआय म्हणून जे काही पेव फुटलंय, त्या एआय करता भारताच्या गव्हर्नमेंटनी आजपर्यंत जेवढा निधी कुठल्याही रिसर्च विंगला प्रपोज केला नव्हता, दिला नव्हता, तेवढा दिलेला आहे. पण अनफॉर्च्युनेटली तो पैसा तसाच आयडियल पडलाय. कारण आपल्याकडे इनोव्हेशन करणारी लोकच नाहीयेत. त्यांना इनोव्हेशन करायचंच नाहीये. म्हणजे सिस्टमॅटिकली आपण आपल्याच स्मृतीचे कसे गुलाम झालोत बघा. मग ह्या ट्रॅपमधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, माझा आवाज येतोय सगळ्यांना का नाही? येतोय. योगिनी मा, तुम्ही तुमचं चेक कराल एकदा इंटरनेटमध्ये काही डिस्टर्बन्स असेल तर? येतोय. येतोय. ठीक आहे. थोडा रिलेटिव्हली बारीक येतोय, थोडा. येस जयश्रीताई, मी थोडा माईक माझा जवळ घेतो म्हणजे व्यवस्थित येईल. ओके आता? येस, एकदम मस्त. थँक्यू. मला तुमची आठवण झालीच, म्हणलं आवाज कसा नाही आला अजून तुमचा. आय वॉज वेटिंग फॉर यू. मग अशी ध्येयहीन तरुण व्यवस्था आज निर्माण झाली आणि तसंच आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं पण कमी अधिक प्रमाणात तसं झालेलं आहे. मग ह्या सगळ्यातून आता बाहेर यायचंय तर मग काय? तर ह्याचं चिंतन चाललेलं असताना मला मनाच्या श्लोकाचा साधा सरळ सोप्पा मार्ग सापडला. या समाज पुरुषाचा ज्ञानाग्नी पुन्हा चेतवण्याकरता ह्याच्या इतकी साधी सोपी कुठलीही पद्धत नाही. आणि जर आपण एखाद्या गोष्टीचा स्वाध्याय करायला लागलो ना, तर ते आपल्या आचरणात येतं आणि जी गोष्ट आपल्या आचरणातून कृतीमध्ये परिवर्तित होते ना, तिचा इम्पॅक्ट म्हणजे कसं, की लहानपणी आपल्याला आई सांगायची, की अंधार पडायला लागला तर काय कर? समई लाव, दिवा लाव, पणती लाव किंवा मेणबत्ती लाव. मग अंधाराचं अस्तित्व आपोआप निघून जातं. अंधाराला घाबरायचं नसतं, फक्त दिवा लावायचा असतो. आणि आत्ताच्या जगातला आपल्याला आपल्या आयुष्यात जो दिवा लावायचा आहे, तो आहे हे मनाचे श्लोक. इथे काय आहे, तर येथे बोल नाही जनासी. इथे आपण कोणीच कोणाला काही सांगणार नाही आहोत. हे अवघे आपणाची पाशी. शिकवावे आपुल्या मनासी क्षण क्षणा. येथे बोल नाही जनासी, हे अवघे आपणाची पाशी. शिकवावे आपुल्या मनासी क्षणोक्षणा. म्हणजे प्रत्येक क्षणामध्ये आपण स्वतःच स्वतःला शिकवायचंय या मनाच्या श्लोकाच्या आधारावरती. असं का करायचंय? तर आता थोडं टेक्निकल हळूहळू टफ होत जाईल हां. सॉरी, जर कुठे समजायला जड गेलं तर मला माफ करा. तुम्ही काम करता किंवा कार्य करता, नेमकं काय घडतं बरं त्याच्यामध्ये? थोडं आपण समजून घेऊयात. जिना सगळ्यांना माहिती आहे? किती जणांनी जिना बघितलाय? फक्त एक थंब वगैरे करून सांगा. मी मध्ये-मध्ये असे प्रश्न विचारतो म्हणजे सगळे जागे आहेत किंवा कोणाची समाधी वगैरे लागली नाहीये हे मला लक्षात येतं.
कारण समर्थांनी सांगितलेलं आहे की श्रवणाचे सार क्रिया पालटे तात्काळ. एखादा ऐकून जर त्याच्यामध्ये सडन ट्रान्सफॉर्मेशन, कारण हे सगळं आपल्यामध्ये संस्कार रूपाने आधीच आहे. आपण फक्त एक पोषक वातावरण तयार करतोय की ज्याच्यामध्ये तो वटवृक्ष तुमचा तुम्ही बघणार आहात आणि त्याचं तुमचं तुम्हाला आश्चर्य येणार आहे. मग आपण कसे काम करतो, तर एक आहे आउटसाइड वर्ल्ड. म्हणजे जिना कसा आहे की जिना कुठे घेऊन जातो? पटकन मेसेज करा बरं, जिना कुठे नेतो? किंवा वरती. ओके, अजून वर आणि खाली. ओके, सगळी उत्तरं चूक आहेत. पहिली गोष्ट, जिना कुठेच नेत नाही. तुमची डायरेक्शन ज्या दिशेला आहे त्या दिशेला जिना नेतो. म्हणजे तुम्ही जर वर जात असाल, वरती बघत असाल तर वरती जातो. तुम्ही खालती बघत असाल तर तुम्ही खालती. म्हणजे तुमचं बघणं कुठं आहे त्याच्यावरती, त्या रेफरन्सनी कोणाचा तरी माईक चालू आहे केला. म्हणजे तुमच्या रेफरन्सनी, तुमच्या दिशेच्या रेफरन्सनी जिना काम करणार आहे. तसंच मनाचं सुद्धा आहे. मन जर तुम्ही ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचा वापर करून जर बाह्य जगतामध्ये गेला तर ते तुम्हाला बाहेर घेऊन जाणार आहे. तेच तुम्ही आतमध्ये वळवलं तर ते तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे. ते कुठपर्यंत घेऊन जाणार आहे? तर आत्मज्ञानापर्यंत. आणि तुमच्या मुक्तीचं सगळी गंमत किंवा त्याचं कोडं इथेच दडलेलं आहे. हे मनाचे 205 श्लोक मी गॅरंटेड देतो, ज्याला कळले तो याची देही याची डोळा मुक्त झाला. जसं तुकाराम महाराज म्हणतात की माझे मरण पाहिले म्या. म्हणजे काय? तर मनाची उन्मनी अवस्था किंवा मनाचं अमन होणं ही अवस्था. आणि हे सामर्थ्य या मनाच्या श्लोकांमध्ये आहे. आणि ह्याचं डिटेलिंग म्हणजे केवढं डिटेलिंग केलंय. इतकं साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपल्याला कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, सुख, दुःख, सगुण, निर्गुण हे सगळं सांगितलंय. आणि त्याच्या पलीकडे जाऊन ज्ञान आणि ध्यान ह्याच्या क्लुप्त्या पण सांगितल्यात, ज्या तुम्हाला तुमच्या स्वतःच्या बेस्ट व्हर्जनला भेट घडवणार आहेत. कसं घडतं हे सगळं? तर स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, स्वभाव शब्द सगळ्यांनी ऐकलेला आहे. आता या स्वभावाला 2 भागांमध्ये डिवाइड करा. स्व प्लस भाव. पहिली गोष्ट. आता स्वभावाबरोबर तुम्हाला प्रभावही माहिती असेल आणि अभावही माहिती असेल. आजपर्यंत आपण जीवनामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कशा कशाच्या प्रभावाखाली करत गेलो, थोडा एक शांतपणे विचार करा. आणि मग तुम्ही स्वतःमध्ये स्थित होऊन स्वभावामध्ये कधी जगलात याची तुम्हाला तरी आठवण आहे का? याचा विचार करून बघा. मग स्वभाव किंवा स्वमध्ये स्थित होणं, स्वस्थ होणं म्हणजे नेमकं काय? तर स्व म्हणजे स्वतःचा परिघ नीट माहिती पाहिजे. स्वतःच्या प्रज्ञेचा आवाका आपल्याला माहिती पाहिजे. मग आजपासून जीवनामध्ये एक गोष्ट प्रत्येक जण चालू करणार आहे, कारण आपण प्रॅक्टिकल ओरिएंटेड माणसं. ठीक आहे. कारण मनाच्या श्लोकाचे अर्थ तुम्हाला खूप मिळतील, पण इथे काय मिळणार आहे? तर ते आचरणात कसं उतरवायचं आणि दररोज छोटा छोटा चेंज कसा आणायचा. पर वीक 1% चेंज.
एका वर्षात तुम्ही कंप्लीट ट्रान्सफॉर्म व्हाल आणि 1.5 वर्षामध्ये ह्या जगात तुम्हाला इम्पॉसिबल काहीच नाहीये अशा अवस्थेपर्यंत तुम्ही पोचाल. ही माझी नाही, ही समर्थांची गॅरंटी आहे. मी सध्या अभ्यास करतोय, पण ही गॅरंटी समर्थांची आहे. तर आपला परीघ, आपली प्रज्ञा, जागृतीचा हा खरा मार्ग. आता ह्याच्याविषयीचं थोडं महत्व आपण देवश्रीताईंकडून आणखीन थोडं सविस्तर समजून घेणार आहोत, की नेमकं काय घडतं, हे बाहेर आणि आतली काय गडबड आहे बरं. देवश्रीताई, तुम्ही आहात? हा. तर पंचेंद्रिय आपल्याला बाह्य जगाचे ज्ञान करवून देते आणि आपले मन हे आपल्याला आंतरविश्वाचे ज्ञान करवून देते. मनाचे नेमके कार्य काय आहे, तर विचार करणे, त्या विचारांमधून भावना निर्माण करणे आणि निर्णय घेणे, हे 3 महत्वाचे कार्य आहेत मनाचे. आणि एका विचारातून दुसऱ्या विचारात हरवणे ही मनाची अवस्था आहे. मन कधी भूतकाळात हरवते, भूतकाळात रमते, तर कधी भविष्य काळामध्ये फिरून येते. तर आपल्याला माहित आहे, की जेव्हा कधी आपण वर्तमानामध्ये काही कार्य करत असू, अगदी एकाग्र होऊन जसं म्हणतो आपण, त्यावेळेस आपल्याला खूप विचार कमी येत असतात. आपण फक्त त्या कामावर विचार करत असतो, पण भूतकाळात किंवा भविष्य काळात जात नाही. तर जास्त जेव्हा मन हरवते किंवा मन सक्रिय असते, ते आपल्या भूतकाळामध्ये किंवा भविष्यात. पण मनाची एकाग्र होण्याची जी स्थिती आहे, त्या स्थितीमध्ये ते फक्त निर्णय घेण्याच्या कार्यावरती त्याचा फोकस असतो. वी आर व्हॉट वी थिंक. आपण काय विचार करत आहोत, काय बोलतो किंवा काय निष्कर्ष काढतो किंवा आपल्या भावना कशा व्यक्त करतो, हे सगळं आपण कसा विचार करत आहोत ह्या गोष्टी ठरवतात. आपण जर सकारात्मक विचार करत असू, तर आपण सकारात्मक गोष्टींना आकर्षित करतो. पण जेव्हा आपण नकारात्मक विचार करत असतो, तेव्हा नकारात्मक गोष्टीही आकर्षित होतात. त्यामुळे मनाला दिशा दाखवणं खूप गरजेचं आहे. जिथे-जिथे असं वाटत असेल, की मन भरकटलं आहे, त्या ठिकाणी मनाची सजगता वाढवणं म्हणजे माइंडफुलनेस या मनाच्या स्थितीमध्ये जाणं खूप गरजेचं असतं. आताच्या या धावत्या जगात धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःला सिद्ध करणं हे सगळ्यांसाठीच एक मोठं चॅलेंज झालंय. आणि सतत नवीन माहिती आणि तंत्रज्ञान ह्यांचा मारा होत असतो आणि हे आत्मसात करणं ह्या जगामध्ये टिकवण्यासाठी खूप गरजेचं आहे. पण ह्या तंत्रज्ञानाचा जसा फायदा आहे, तसंच ह्यामुळे होणारे काही तोटेही आहेत. जसं की ह्यामुळे आपला अटेन्शन स्पॅन कमी होतो. कुठलीही गोष्ट आपण एकाग्र चित्ताने करण्याचा जो आपला कालावधी आहे, तो थोडा कमी होत आहे. किंवा आपले जे संयम आहेत, ते पण पेशन्स लेव्हलही कमी होत आहे. त्याचा परिणाम असा होतो, की अ, जलद निष्कर्षावर येणे किंवा त्वरित परिणामांची अपेक्षा करणे किंवा फळाची अपेक्षा करणे, असे काही संयम कमी झाल्यामुळे होणारे परिणाम आहेत. कुठलीही गोष्ट, कुठलीही कृती केली किंवा कुठलाही डिसिजन घेतला, की आपल्याला कॉन्स्टंट व्हॅलिडेशन त्याचं हवं असतं, की हे मी बरोबर केलंय ना किंवा मी हे चूक केलंय ना. हे कशामुळे होतं, तर आपला स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्सही थोडा कमी होतोय का? त्यामुळे हे सारखं व्हॅलिडेशन आपल्याला हवं असतं का? असं वाटतं. त्यानंतर अ, असं होतं, की कुठलीही कृती करताना खूप कल्पना केलेली असते, की हे मी किती परफेक्ट करू शकते. परिपूर्णतेची अपेक्षा आणि त्याच्यामुळे असं होतं, की बऱ्याचदा आपण एकतर ती कृती करतच नाही, की आपल्याला त्यात फेल्युअर नको आहे किंवा ती हवी आहे तशी घडली नाही, तर ती करायलाच नको. पण यामुळे आपली प्रयोगशीलता कमी होत आहे. तर इथे ह्या सर्व गोष्टींचा परिणाम असा होतो, की आपल्या मानसिक आणि वर्तणुकीच्या समस्या निर्माण होतात. आणि असे होऊ नये म्हणून मनाला तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लावण्याची खूप गरज आहे. म्हणजेच रॅशनल थिंकिंगची. सध्या रॅशनल थिंकिंगचा अभाव आहे असे का वाटते? तर
बऱ्याचदा असं होतं की एखादी घटना घडते किंवा एखाद्या परिस्थितीत किंवा व्यक्तीबद्दल आपण काहीतरी निष्कर्ष काढतो आणि तो कुठल्या बेसिसवर असतो, तर आपले त्यावेळेसची मनाची स्थिती काय आहे, मनाचं उद्दिष्ट किंवा तत्व काय आहे त्या परिस्थितीमध्ये, ह्यावरून त्या निष्कर्षावर आपण पोहोचलेलो असतो. आणि मनाचं असं होतं ना, की बऱ्याचदा आपण स्वतःबद्दल असं फील करतो, की आपण या विश्वात घडणाऱ्या किंवा आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींमध्ये आपण मेन आहोत किंवा आपण त्याचं सेंटर आहोत. जे घडतंय ते आपल्यासाठी घडतंय. अशा अहंकारामध्ये कधी-कधी आपण जातो. आणि या अहंकाराला जपण्यासाठी आपण तर्कशुद्ध विचार करण्याचा विसरतो. तिथे आपली बुद्धी थोडी बुद्धीचा वापर कमी आणि भावनांच्या आहारी जाणं असं जास्त होतं. तर इथे आपण मनाचा अभ्यास केला पाहिजे आणि जिथे मन भरकटले आहे असे जाणवते, तिथे मनाला योग्य दिशा देऊन अ, तिथे मनाच्या श्लोकांचा अभ्यास करून आपण हे इथे शिकणार आहोत. मनाच्या श्लोकांच्या अभ्यासातून आपल्याला काय-काय फायदे होणार आहेत? तर मनाशी संवाद करून आत्मज्ञान प्राप्त करणे, ज्याला आपण एनलाइटनमेंट असंही म्हणतो. त्यानंतर तर्कशुद्ध विचाराने विचारांमध्ये आणलेली सजगता, मनाची माइंडफुलनेस ही मनस्थिती. त्यानंतर सकारात्मक विचाराने स्वतःची उन्नती आणि प्रामाणिक संवादाने नाते जपणे आणि नाते निरोगी ठेवणे. ह्या सर्वातून नक्कीच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभावी विकास होऊ शकतो आणि अ, आपण दैनंदिन जीवनामध्ये हे उतरवू शकतो. अ, सौरभ दादा, हा, तुम्ही काही ॲड कराल? येस. ह्याचं सगळ्याचं समरायझेशन जर आपण बघितलं, तर मनाच्या 4 प्रमुख कार्य आपल्याला देवश्रीताईंनी नीट समजावून सांगितली. इंद्रियांचं नियमन करणं म्हणजे काय? इफेक्टिव्ह युटिलायझेशन. ठीक आहे? सध्याच्या मराठीमध्ये आणि प्राकृतामध्ये दोन्ही भाषेत सांगतो. नंतर पहिलं झालं नियमन, दुसरं झालं त्यांच्यामधली सुसूत्रता म्हणजे सिंक्रोनायझेशन. तिसरी गोष्ट त्यांची एफिशियन्सी आणि चौथी गोष्ट त्यांचं नियोजन, सिक्वेन्शियल प्रोसेसिंग, एका पाठोपाठ एक कसं प्रोसेस घडेल. हेच मन जर बाहेरच्या जगतामध्ये काम करत असेल, तर मनाची एक व्याख्या सुचली आहे मला. बघा, तुम्हाला पटत असेल तर तुम्ही तिला तुमची स्वतःची म्हणू शकता. नाही पटली तर आपला काही आग्रह नाही. माइंड म्हणजे मन काय आहे? तर एक मार्वलस इन्स्ट्रुमेंट टू नर्चर डिझायर्ड रिझल्ट. म्हणजे एक विलक्षण असं यंत्रणा काम करणारी, आपल्याच देहातली एक विलक्षण काम करणारी रचना, जी मार्वलस इन्स्ट्रुमेंट टू नर्चर डिझायर्ड रिझल्ट म्हणजे विलक्षण अशी या शरीरातली रचना, जी तुम्हाला आवश्यक असेल ते रिझल्ट जन्माला घालायला मदत करते. राजेश्वरीताई, तुम्ही हात रेज केला, काही प्रश्न होता का? सॉरी. हा. इट इज अ मार्वलस इन्स्ट्रुमेंट टू नर्चर डिझायर्ड रिझल्ट म्हणजे भौतिक जगतामध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी घडवून आणायच्यात त्याचं पोषण करणं किंवा त्या प्लॅन करणं किंवा त्या घडवून आणणं, याच्याकरता जे मदत करतं ते म्हणजे मन. आता दुसरी व्याख्या, अगेन मार्वलस इन्स्ट्रुमेंट टू नरिश डिव्हिनिटी विदिन.
म्हणजे काय? तर पहिल्या ह्याच्यामध्ये आपण संगोपन करतोय. नर्चर ह्याचा अर्थ मी चुकून पोषण सांगितला, माफ करा मला. नर्चर म्हणजे संगोपन करणं, प्लॅन करणं. जसं आपण लहान मुलाला वाढवतो ना, तसं आपल्या इच्छा, आपली उद्दिष्ट, आपली ध्येय यांना संगोपन करून वास्तवामध्ये उतरवता येतं. हे करण्याकरता मन आपल्या सगळ्यांना सहाय्यभूत होतं. आणि दुसरी व्याख्या सांगितली, ज्याच्यामध्ये मन आपलं पोषण करतं. पोषण हे कशातून होतं? आणि कशाचं पोषण होतं? तर डिव्हिनिटी म्हणजे आपल्याला आपलं ज्ञान होण्याकरता जी आवश्यक गोष्ट आहे. मग ज्याच्यामध्ये नाम असेल, याच्यामध्ये ध्यान असेल, याच्या आधाराने आपल्याला आपल्या डिव्हिनिटीपर्यंत, आपल्या बेस्ट पॉसिबल व्हर्जनपर्यंत पोहोचण्याकरता हेच मन आपल्याला मदत करतं. मी प्रश्नांकडे इथून पुढच्या 2 मिनिटांमध्ये येणार आहे. 7:13 झालेली आहेत. शेवटची 15 मिनिटं आपण प्रश्न उत्तराकरता ठेवणार आहोत. सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये प्रश्न टाकून द्या आत्ताच. म्हणजे एके ठिकाणी पोषण आहे आणि दुसऱ्या ठिकाणी संगोपन आहे. पोषण आणि संगोपन अशी दोन्ही कार्य तुम्ही करून घेऊ शकता. जसं त्या मोबाईलचं आपण बघितलं, आपल्याला घ्यायच्या आधी त्याचा वापर कसा करायचा याची पूर्ण माहिती आपण घेतलेली असते. तसं ह्या शरीरातल्या मनाची आपल्याला खरंच माहिती आहे का? देवश्रीताईंनी आपल्याला पंचेंद्रिय, पंचकर्मेंद्रियांविषयी सांगितलं. ह्या सगळ्याचं जे नियमन करतं ते आहे अंतःकरण चातुष्टय. अंतःकरण चातुष्ट्यातले 4 घटक आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्याच्या पलीकडे आहेत त्रिगुण. त्या त्रिगुणाच्या पलीकडे आहे माया, शबलित ब्रह्म, वेदांताच्या भाषेत जर सांगायला गेलं तर. आणि मग त्याच्या पलीकडे आहे ते आत्मतत्व. अशी ही 21ची सिंक्रोनाइज जोडी आहे. जसजसं आपण मनाच्या श्लोकांचा अधिक विस्ताराने बघू, प्रत्येक श्लोकाच्या अन्वयार्थामध्ये त्या वेगवेगळ्या फॅकल्टीचं डिटेलिंग आपण नक्कीच करणार आहोत. त्यामुळे काळजी नसावी. सो असं पोषण आणि संगोपन याचा बॅलन्स आपल्या जीवनामध्ये कसा साधायचा आणि आपलं जीवन समृद्ध, परिपूर्ण कसं करायचं? ह्या मार्गावरती चालण्याकरता मी तुमच्या सगळ्यांना आमंत्रण देतोय. फक्त मला तुमच्या सगळ्यांची एकच कमिटमेंट लागेल, की आपण कमिटेडली दर रविवारी आपल्या आयुष्यातील आठवड्यातील 1 दिवस हा चिंतनाकरता पाहिजे. आणि चिंतनाकरता का हवाय? तर म्हणजे पुढचा आठवडा हा आपला व्यवस्थित जाऊ शकतो. आपल्याकडे पूर्वी उपवास होते. मी पूर्वी म्हणतोय हे जाणीवपूर्वक. आता उपवास नाही करत आपण. आता फक्त जिभेचे लाड वेगळ्या पद्धतीने कसे पुरवता येतील याकरता यथोचित प्रोव्हिजन म्हणजे सध्याचे उपवास. पण उपवास याचा अर्थ असा आहे, की मी आत्ता जिथे आहे त्याच्यापासून एक अवस्थावरती माझ्या स्वतःच्या सहवासात असणं. आणि मग त्याच्यामध्ये व्यत्यय काय येतो? तो बाह्य डिस्ट्रॅक्शनचा. म्हणून बाह्य डिस्ट्रॅक्शन आपण कमी करतो. मग खाणं असेल. पूर्वी खाण्याला डिस्ट्रॅक्शन समजायचे म्हणून, कारण मोबाईलचा शोध लागला नव्हता, Instagram नव्हतं. त्यामुळे खाणं सुद्धा डिस्ट्रॅक्शन वाटायचं. म्हणून आणि खाण्यामध्ये खूप एनर्जी जाते. जे इथे डॉक्टर्स आहेत त्यांना माहिती आहे, की खाण्यामध्ये खूप एनर्जी जाते खाण्याच्या डायजेशनमध्ये. आणि मग ज्या ठिकाणी फोकस करायचा आहे, तिथे फोकस करता येत नाही. म्हणून मग फायबरयुक्त जास्त खाणं, फळ आहार होता, पाण्यावरती राहणं हे होतं. कधीतरी आपण ध्रुव बाळाची कथा पण बघू आणि मग त्याच्यातून साधनेचा कसा अप्रतिम मार्ग
ले डाऊन केल्या ध्रुव बाळांनी, हे पण आपण समजून घेणार आहोत. तर आपण दर रविवारी सकाळी 6 ते 7:30 या वेळात भेटणार आहोत. एक तासभर आपण म्हणजे पहिले 15 मिनिटं मागची उजळणी होईल. मग पुढचे 45 ते 50 मिनिटं त्यावेळेचा श्लोक आणि त्याचं सगळं डिटेलिंग आणि राहिलेल्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण प्रश्न उत्तरं असं घेणार आहोत. हा असा क्रम सगळ्यांना चालेल ना? कोणाला काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? काही अडचण आहे? नाही. हां, नाही. बरं आम्ही जे बडबडतोय ते समजायला सोपं जातंय ना सगळ्यांना? काही अडचण जाणवली? नाही. नाही. बरं. आज आता आपण जी काही चर्चा केली यापैकी जर कोणाला काही प्रश्न असतील ना तर प्लीज विचारा. स्वतःला तुम्ही अनम्यूट करू शकाल आणि प्रश्न विचारू शकाल. येस, येस. अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. काही प्रॉब्लेम नाहीये. प्रश्न नाहीये सर. तुम्ही सांगितलं होतं रीड, रिपीट समथिंग म्हणजे 4 गोष्टी सांगितल्या होत्या ते मी लिहायचं हां, विसरले. हां. तर आपली जी शिक्षण व्यवस्था आहे ती स्मृतिधिष्ठित केलेली आहे. मग त्याच्यामध्ये पहिलं काय तर आपण रीड, मग ते पुन्हा वाचतो. रिपीट, देन रिमेंबर, मेमराइज, स्मृतीमध्ये साठवून ठेवा आणि मग त्याला रिप्रोड्यूस करा. ज्यांचे प्रश्न असतील ना त्यांनी अनम्यूट करून प्लीज विचारा. खूप छान प्रश्न आलाय आता. मला ते नमस्कार. मी प्रश्न विचारू शकते का? हो, हो. नक्की, नक्की. मी स्मिता घाटे बोलते. आजचं इंट्रोडक्शनचं तुमचं लेक्चर फार आवडलं आणि उत्सुकता आहे की पुढे आता कसं होणार ते. पण हे तुम्ही सांगत होता ना, मी लिहायचा प्रयत्न केला, पण सगळं काही लिहिणं जमलं नाही. तर हां. जे आलं त्याचे नोट्स याच व्हॉट्सअप ग्रुपवर येऊ शकतील का? ओनली पॉइंट. हां, चालेल. कारण की मी पटापटा लिहायचा प्रयत्न केलाय, पण सुटलाय मधलं काहीतरी. फक्त चालेल ना, point काही पाहिजे. हरकत नाही. धन्यवाद. आता स्मिता मा तुम्हाला एक एक्सरसाइज. जी. आता रिप्रोड्यूस नाही करायचं. हां? रिप्रोड्यूस नाही करायचं. गॉट इट. मी तुम्हाला रेकॉर्डिंग देईन. मी नाही हां. म्हणत नाही. याचं रेकॉर्डिंग आपण करतोय. आपण सगळ्यांना शेअर करू रेकॉर्डिंग. ओके. पण आता एक अशी प्रॅक्टिस आजपासून तुम्ही स्वतः करता लावा. जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतंय ना ते स्मृतीपेक्षा तुमच्या स्मरणात राहतंय का बघा. ओके. कळलं. आपण ज्या वेळेला पुढच्या रविवारी आपण मनाच्या श्लोकाचा बहुतेक थोडं वेदांताने जसा विषय समजून घ्यायचा असतो, अनुबंध चातुष्टय, त्याचा आधार घेऊन मनाचे श्लोक समजून घेणार आहोत आणि मग याच्यातून काय मिळणार आहे हे समजून घेणार आहोत. त्यावेळेला हे स्मरण हे काय आहे ना त्याचं मी आणखीन थोडंसं डिटेलिंग करेन. ठीक. त्या शेवटच्या ओळीमध्ये हे तुमचा जो प्रश्न आहे ना त्याच्याविषयी क्लॅरिटी आहे फलश्रुतीच्या श्लोकात. बरोबर. पण जे काही ऐकलंय ना ते स्मृती आणि स्मरणात त्याच्या 100% राहत नाही, 80% किंवा 60% स्मरणात राहतं. कारण तुम्ही शब्द लक्षात ठेवायला जाताय. शब्द सोडून द्या. तुम्ही फक्त स्वतःच्या आतमध्ये उतरा. मी जे बोलतोय याच्यापेक्षा वेगळं तुम्ही काही बोलणार नाही. कारण सत्य हे एकच आहे. ओके. जे मनाच्या श्लोकातून आलं तेच ज्ञानेश्वरीच्या अध्यायामध्ये पण तसंच आहे. ओके. दोघे वेगळ्या कालखंडात होऊन गेलेले संत आहेत. पण दोघांनी एकच गोष्ट सांगितली. आता एक खूप छान प्रश्न आलाय. आता हे श्रीकांतजी म्हणजे आमचे गुरु ज्यांनी या सगळ्या विषयाची गोडी लावली, अभ्यासाची गोडी लावली. त्यांचा प्रश्न असा आहे की रामदास स्वामींनी मनाचे श्लोक का लिहिले बरं? बुद्धीचे का नाही लिहिलं? चित्ताचे का नाही लिहिले? अहंकाराचे का नाही लिहिले? तर अंतःकरण चातुष्ट्यावरती
मनामध्ये मन हे वायुरूपाने बनलेलं आहे आणि मनाला मूलभूतच त्याच्या 3 क्वालिटी आहेत. ठीक आहे? ज्याला मल, विक्षेप आणि आवरण असं म्हणतात. ह्याच्यातून काय होतं, तर मन विषयांकडे आसक्त होतं. विषया आसक्तीतून वासना निर्माण होतात आणि वासना पुंजाळ हे त्या जीवदशेला चिकटलेले असतात. त्यामुळे जे आत्मतत्व आहे ते वासनांमुळे या जीवदशेमध्ये अडकतं आणि त्याच्या मागचं प्रमुख कारण हे मन आहे. मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. मनच माणसाच्या बंधनाला आणि मुक्तीला कारणीभूत आहे. म्हणून ह्याच्यावरती टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या श्लोकामध्ये अधिक डिटेलिंगमध्ये येईल. पण आत्ता जर समजून घ्यायचं झालं तर 3 गोष्टी. मन हे आकाश तत्व, वायू तत्वानी आहे. त्याच्यामध्ये रजोगुणाचं प्राबल्य आहे आणि ते सहज विषयासक्त होतं. विषयासक्तीतून त्याच्यामध्ये त्या आसक्तीतून वासनांचा जन्म होतो. वासना या राग आणि द्वेष ह्याला जन्माला घालतात. आणि हे सगळं आपण जर मनाला नीट डिकोड करून घेतलं, तर आपल्याला जे जीवदशेमध्ये बांधून ठेवणारा हा जो वासना पंजाळ आहे, त्याची शुद्धी होऊन आपल्या मनाची उन्मनी किंवा अमन अवस्था याची देही, याची डोळा आपण अनुभूतीस येऊ शकते. त्याचा अनुभव घेता येत नाही, कारण अनुभव घेण्याकरता कोणीतरी आवश्यक असतं आणि जे अनुभव घेतं ते टूलच अस्तित्वात राहिलं नाही, तर अनुभूती असते, अनुभव नसतो. आणि अनुभूती ही अनिर्वचनीय असते. फक्त तुमच्या कृतीतून, तुमच्या त्याचं रिफ्लेक्शन किंवा जे आपण मगाशी पोषण शब्द बघितला ना, संगोपन आणि पोषण. तर ती ती जी आतली जी अंतःप्रेरणा, ते जे आत्मतत्व आहे, ते तुमच्यातल्या कृतीचं पोषण करतं. जसं तुमची आसक्ती कमी होते, वासना पुंजाळ कमी होतात, तसं आत्मतत्व अभिव्यक्त व्हायला सुरुवात होते. पुढच्या भागामध्ये आपण कठोपनिषदातली पण गोष्ट ऐकणार आहोत, ज्याच्यामुळे मनाचे श्लोक का लिहिले हे आणखीन विशद होईल. आज 3 गोष्टी समजून घेतल्या या प्रश्नाच्या अँगलनी, की आसक्ती, विषय वासना आणि मग त्याच्यातून जीव ज्या दशेमध्ये आहे आता, त्या दशेमध्ये तो अडकून बसतो आणि मग त्याच्यातून षड्रिपूंची निर्मिती, द्वंद्वाची निर्मिती, जे शोक आणि मोह असं म्हणतात, की इच्छेला मारू नये आणि इच्छेला पुरवू पण नये. तिला हाताळायचं कसं? ही कला या मनाच्या श्लोकातून आपल्याला मिळणार आहे. येस, अजिंक्य दादा. ही उन्मनी अवस्था आपल्याला येणार आहे आणि ह्याचं आपण शिबिर पण घेणार आहोत यथाअवकाश, त्याचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स देण्याकरता. अजून कोणाला दुसरा प्रश्न? आजचा अभ्यास काय आहे? सर ते तुम्ही जो श्लोक म्हटले होते ना रिपीट आणि त्याच्यानंतर त्यात श्लोक नंबर कुठे आहे म्हणजे माहित नाहीये. हा, आता आपण पाठ मनाच्या नाहीये श्लोक श्लोक. नाही, काही हरकत नाहीये. मनाच्या श्लोकांना आपण आता हात घातलेलीच नाहीये. आपण आपली पार्श्वभूमी तयार करतोय ओके मनाविषयीची. ओके. हा. पण श्लोक मनाच्या काय होता ना हा तोच मना माहित नाही, लक्षात नाहीये. तुम्ही हा नाही, बोलले, काही काळजी नाही, कळला काही ते काळजी. श्लोक समजलं, हा, बट येईल, श्लोक पुन्हा नंबर. येईल, ओके पुन्हा येईल, काही काळजी करू नका. हे बघा, आपल्याला कुठेही घाई नाहीये, सावकाश जायचंय. दुसरं, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आणखीन एक व्यावहारिक जगतातलं उदाहरण देतो. आत्ताच्या जर जगताचा विचार केला तर आपण आपली सगळी एज्युकेशन व्यवस्था ही बुद्धी केंद्रित केली आहे. पण समोर काय येतं? लॉजिकनी ड्रिव्हन, बुद्धिमत्ते अत्यंत चतुर, बुद्धीचा वापर यशस्वी करून तयार झालेली माणसं आपल्याला दिसतात. पण ती शरीराने
अत्यंत कमकुवत, मनाने अत्यंत दुर्बल अशा पद्धतीची लॉजिकने ड्रिव्हन असलेली माणसं दिसतात, जी एकाकी आहेत, जी आयुष्याच्या वेगळ्या फ्रंटवरती असमाधानी आहेत. परंतु ज्या ऋषीमुनींनी मनावरती खूप काम केलं, त्याचे काही दुष्परिणाम कुठे? फार फार तर उन्मनी अवस्था येते, फार फार तर माणसाला वेड लागू शकतं. परंतु ते क्वचितच. आणि जर नामाचं वेड लागलं आणि ध्यानाची गोडी ज्याने चाखली, त्या माणसाला तर याची देही याची डोळा, मुक्ती जगता पण येते. असे हे संत होते. अशा संतांनी ही आपल्याला आपल्या जीवनाकरता उपयुक्त व्हावी म्हणून ही शिदोरी तयार केली. ज्या शिदोरीतला मेवा इथून पुढचे प्रत्येक रविवारी आपण थोडा थोडा चाकणार आहोत आणि आपलं जीवन आणि आयुष्य समृद्ध करत जाणार आहोत. येस सुशीलजी. मन आणि बुद्धी एकच आहे का? नाही नाही, मी मगाशी सांगितलं अंतःकरण चातुष्टय, मन बुद्धी चित्त अहंकार. सो मन हे संकल्प विकल्पात्मक कार्य करतं, बुद्धी ही निश्चयात्मिका बुद्धी, चित्त इट्स अ स्टोरेज, आणि अहंकार इन सिंपल वर्ड्स अहंकार म्हणजे मी स्वतःला एखाद्या आयडेंटिटीशी, एखाद्या विचाराशी, एखाद्या फिलॉसॉफीशी, कुठलीही फिलॉसॉफी असू दे, वेन आय गेट अटॅच टू इट, आय गेट कॉट इन टू इट. अहम आकार, दॅट इज अहंकार. फिजिक्सच्या भाषेत सांगायचं झालं तर अहंकार इज फोर्स, बिकॉज विदाउट फोर्स और विदाउट अहंकार लाईफ इज नॉट पॉसिबल. For life to happen, ahankar is required, but we need to understand how to handle this ahankara for the best possible way of our benefit. त्याच्या ट्रॅपमध्ये न येता त्याचा वापर करून, त्याला बायपास करून, त्याचा आधार घेऊन आपलं जीवन कसं समृद्ध करायचं, हीच मनाला हाताळण्याची खरी ट्रिक आहे. येस आशुतोषजी. हा नमस्कार. आपण 4 फेब्रुवारी बद्दल काहीतरी सांगितलं. तुम्ही 4 फेब्रुवारी तारीख मेन्शन केली मागच्याच महिन्यात. ते काय कनेक्शन होतं त्याचं सांगाल का? थँक्यू. सांगतो. मी असं म्हणत होतो की आज आपल्याला माणसाच्या मानव हिस्ट्रीमध्ये असा काळ बऱ्याच वेळेला येऊन गेलाय, पण आपल्या सगळ्यांच्या स्मृतीतला हा प्रथमच काळ असा आलाय की ज्या वेळेला टेक्नॉलॉजीचं इव्होल्युशन हे माणसाच्या मनाच्या किंवा कॉन्शियसच्या इव्होल्युशनपेक्षा खूप जलद गतीने घडतंय. त्या अनुषंगाने 4 फेब्रुवारीला या जगामध्ये IT सेक्टरमध्ये अँथ्रोपिक नावाची एक कंपनी आहे, ज्यांनी एक त्यांचं क्लॉड नावाचा एक एजंट आहे, म्हणजे AI एजंट. क्लॉड नावाचं त्यांचं AI ॲप आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी काही नवीन डेव्हलपमेंट्स डिप्लॉय केल्या, ज्याच्यामुळे संपूर्ण जगामध्ये जेवढ्या कुठल्या IT कंपन्या आहेत त्या सगळ्यांचे शेअर्स जे आहेत ते ऑन अन ॲव्हरेज 30% पडले. म्हणजे येणाऱ्या नजीकच्या भविष्य काळामध्ये ज्या IT सेक्टरनी भारतीय समाजामध्ये खूप मोठी सुबत्ता आणली, माणसामध्ये खूप प्रगतीची नवीन उंच शिखरं त्याला पोचण्याकरता मदत केली, त्याच्यामध्ये बरेचसे बदल, बऱ्याचशा गोष्टी अशा घडून येत आहेत की ज्यामुळे कदाचित आपलं आत्ताचं वर्किंग स्टाईल सर्वार्थाने रिडिफाईन होणार आहे. पूर्वी अनुभव आणि नॉलेज याला प्राधान्य होतं. आता ज्या स्मृतीविषयी आपण बोललो ना, हे AI म्हणजे काय आहे? हे तुमच्या स्मृतीचं आर्टिफिशियल व्हर्जन आहे. तुमच्या स्मृतीमुळे तुम्हाला ज्या लागलेल्या सवयी आहेत किंवा तुम्ही जे काही सगळं करून ठेवलंय ते एका मशीनवरती अपलोड केलेलं आहे आणि त्या मशीनला एक सांगितलं की ते सगळं सांगतं. याला आपल्याकडे पूर्वी वेदांताच्या भाषेमध्ये ऋतंबरा प्रज्ञा अशी बुद्धीची अवस्था म्हणायचे, की त्या व्यक्तीला तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, ही कॅन टेल यू, बिकॉज तो त्या ग्लोबल कॉस्मोसशी कनेक्टेड असतो. तसं यांनी एक आर्टिफिशियली असा एक सर्व्हर बनवलाय ज्याच्यामध्ये या जगातली सगळी इन्फॉर्मेशन डंप केलेली. येस बरोबर, राहुल पाटील बेळगावचे आहेत ते. आय नो हिम, इज अ व्हेरी गुड मॅन.
आणि त्यांच्या प्रज्ञेचा हा आविष्कार आहे. आणि त्यांना प्रज्ञेनेच त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये एक वेगळी वाट ओखांदाळाची संधी दिली आणि ज्याचा त्यांनी पाठपुरावा केला आणि ज्याचे रिझल्ट त्यांना फक्त 200 दिवसामध्ये या जगाला दाखवता आले. हा प्रज्ञेचा खरा आविष्कार आहे. सो AI म्हणजे काय, तर तुमचे सगळे पॅटर्न एका ठिकाणी स्टोअर्ड आहेत, ज्याला तुम्ही प्रॉम्प्ट देता आणि त्याच्याकडून ती माहिती काढता आणि अख्ख्या जगातल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये स्टोअर्ड आहेत. आता फक्त एआय तो माहिती देतो. AI एआय म्हणजे म्हणजे एआय म्हणजे प्रज्ञावस्था म्हणता येईल का आपल्या भाषेमध्ये? नाही, नाही, तसं नाही म्हणता नाही. येणार त्याला. ते एक स्टोरेज आहे, चित्त आहे ते, चित्त. AI प्रज्ञा अवस्थेपर्यंत जाईल, पण त्याला अजून 5 वर्ष लागतील, की ज्या वेळेला माणसाकडून कंट्रोल सगळं जाईल आणि तेच ठरवेल आणि ते तुम्हाला सांगेल, की बाबा तुला आत्ता पाणी प्यायचं आहे का नाही. आत्ता जसं ते सांगतं ना, ते डिजिटल वरती ते येतं वेलबिंग वरती. आता तू अर्धा तास पाणी पिलेलं नाही, तुला आता पाणी प्यायचंय बरं का, आता तुझं हे कमी झालंय. तसं इथून पुढे ते तेच सगळे निर्णय घेईल आपल्या आयुष्याचे, कारण तुला चांगलं जगण्याकरता या गोष्टी गरजेच्या आहेत. अशा आहे. नमस्कार सौरभ दादा, एक प्रश्न हा. विचारायचा होता. हा, तुम्ही विचारा ना. चातुष्याबद्दल बोला, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आणि तुम्ही बोलताना म्हणाला की मन हे वायूशी लिंक्ड आहे, पण पंचमहाभूतांमध्ये 5 असतात आणि हे जे आहे चातुष्य ते 4 आहेत. सो हे कसं काय? पंचमहाभूतांमधून ही सगळी दृश्य जगतामध्ये आलेली जी सृष्टी आहे ना, ती आपल्याला दिसते आणि पंचमहाभूतांचंच पर्यवसन आपल्या देहामध्ये सुद्धा आहे. तर पंचमहाभूतांचं वेगवेगळं कॉम्बिनेशननी आपल्या शरीरातले वेगवेगळे घटक बनलेले आहेत. पंचमहाभूत आणि त्रिगुण यांच्या कॉम्बिनेशन मधून आपल्या शरीरातले वेगवेगळे अवयव बनलेले आहेत. ज्या वेळेला आपण या मनाच्या श्लोकांमध्ये पुढे जाणार आहोत, साधारण आता मला एक्झॅक्ट श्लोक आठवत नाही येतो, पण बहुतेक 100व्या श्लोकानंतर आपल्याला या संदर्भामध्ये एक ओवी आहे, ज्याच्यामध्ये निर्मितीशी रिलेटेड काही गोष्टी समर्थांनी सांगितलेल्या. त्याच्यामध्ये जसं शंकराचार्यांनी जी निर्मिती प्रक्रिया सांगितली त्याचा थोडासा आपण घोषवारा त्या ह्याच्यामध्ये घेऊ आणि मग जे आज मी सांगितलं की वायूचं प्राबल्य मनामध्ये आहे ते का आहे त्याच्याविषयी पण आपण माहिती देऊयात त्याच्यामध्ये. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना पंचमहाभूत याच्यातून सगळा देह निर्माण झाला. मग कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, अंतःकरण, चातुष्टय हे जे आपल्याला अनुभवास जे येतं त्या सगळ्यामध्ये पंचमहाभूतांचा काही ना काहीतरी भाग आहे. अच्छा, ओके, थँक्यू. आजचे 2 एक्सरसाइज आहेत. आपण किती वेळेला अंतर्मुख होतो आणि किती वेळेला बहिर्मुख असतो याचा ज्याचा त्यांनी शोध घ्यायचा आहे आणि ज्याची त्याची नोंद ठेवायची आहे. आपलं पोषण आणि आपलं संगोपन अशा पद्धतीने चाललंय आणि हे चाललेलं असताना आपल्याकडून काय घडतं स्वतःचं निरीक्षण. अंतर्मुख होणं म्हणजे आता आपण एखाद्या टेन्शन मध्ये आहोत आणि तोच विचार करतो दिवसभर त्या गोष्टीचा, मग त्याला अंतर्मुख नाही म्हणता येणार ना. मग आपण बाहेर एखाद्या कोणी आपल्या शेजारी बोललं, एखादी घटना घडली, आपण आपल्या विचारात असतो तर ते आपल्याला जाणवत सुद्धा नाही, मग त्याला अंतर्मुख होणं म्हणतो का? नाही. अंतर्मुख होणं म्हणजे काय, तर आपल्या स्वतः सोबत राहणं. स्वतः सोबत राहणं म्हणजे काय, याला 2 टूल आहेत. ठीक आहे. एक टूल जे सांगितलंय, जे प्रिस्क्राईब केलंय, जे गोंदवलेकर महाराजांनी पण खूप मोठ्या प्रमाणावरती त्याची ऍडव्होकसी केली, तो म्हणजे नामाचा जप. आणि दुसरं वेदांत शास्त्राने जे सांगितलं ते बीइंग विथ युअर ब्रेथ, स्वतःच्या श्वासासोबत राहणं.
मग आता इथे ज्यांचं SSY झालं त्याच्यामध्ये AMC मध्ये याच्याविषयी काही प्रमाणात मार्गदर्शन केलं जातं. त्याला सोहम ध्यान असंही म्हणतात. कोहम या प्रश्नाचं उत्तर सोहम आहे. सो बीइंग विथ युअर ब्रेथ. नामजप, नामजपाच्या पण 4 अवस्था आहेत. टप्प्याटप्प्याने आपण त्या बघूयात. आणि हे श्वासासोबत पण कसं राहायचं, या श्वासासोबत राहण्याच्या 3 अवस्था आहेत, 3 टप्पे आहेत यातले. याचं प्रॅक्टिकल आपण बघणार आहोत की श्वासासोबत राहणं म्हणजे नेमकं काय करायचं आणि नामाचा जप करायचा म्हणजे नेमकं काय करायचं. पण आतमध्ये काहीतरी विचार चाललाय म्हणजे तुम्ही अंतर्मुख आहात असं नाहीये. आणि हे प्रॅक्टिकल आपण का ठेवणार आहोत, कारण समर्थांनीच सांगितलंय क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. ठीक आहे, आज थांबायचं आपण इथे. होमवर्क एकदा परत सांग ना. दुसरं एक्सरसाइज काय? सो पहिला एक्सरसाइज आपण हे सांगितलं की बाबा तुम्ही किती वेळेला बाहेर आहात आणि किती वेळेला आत आहात करेक्ट. हे बघणं, आणि दुसरं त्याच्या नोंदी ठेवणं कुठेतरी. गॉट इट. आणि काय होतंय, बाहेर जातोय म्हणजे माझा पॅटर्न काय आहे, याचा पॅटर्न काही सापडतोय का बघा. की मी बाहेर जातोय, मला गप्पा मारायला फार आवडतात म्हणून मी बाहेर जातो, असं चाललंय का. आणि मग मला सारखं बोलावंसं वाटतं, मग मला का बोलावंसं वाटतं, मला माझ्यातलं ज्ञान लोकांना सांगायचंय म्हणून मला बोलावंसं वाटतं, मला कोणी ऐकत नाहीये म्हणून मला बोलावंसं वाटतं. म्हणजे मी जे काही करतोय त्याची क्लॅरिटी खरंच मला आहे का. पहिल्यांदा मी काय करतोय हे बघणं, आणि जे करतोय ते का करतोय. मग हे केल्याने काय घडणार आहे ना. आता जसं उठल्यावरती आता मी माझं सांगतो. मी दररोज सकाळी उठलो ना की मला सगळ्यात पहिल्यांदा मग ऑफिस किंवा उठल्यावर पहिल्यांदा मी स्वतःकरता वेळ देतो आणि माझी दिनचर्या आजची काय असेल याचा एक टेंटेटिव्ह आराखडा माझ्या डोक्यात तयार होतो. ठीक आहे, हा मी माझ्या स्वतःकरता दिलेला वेळ आहे. आता हे मी का केलं, कारण माझा जो पुढचे जे काही 10-12 तास असतील, ज्यावेळेस मी शुद्धीत असणार आहे, मी झोपलेलो नसणार आहे, तो मला कसा करायचा आहे. मग ते प्लॅन करताना माझ्या मनात भीती आहे का, मी भीतीने तो दिवस प्लॅन करतोय का काय आहे, कशा करता मी तो दिवस प्लॅन करतोय. तर मला तो दिवस प्लॅन करताना आज मी ना बस भाई आज आहे ना मी पार्टी करणार आहे म्हणून माझा अख्खा दिवस जाणार आहे, का आज मी काहीतरी खूप छान अभ्यास करणार आहे, मला ही नवीन गोष्ट समजून घ्यायची आहे, मला आज स्वतःचाच एक नवीन आयाम समजून घ्यायचा आहे म्हणून मी काहीतरी करणार आहे. असा मी माझ्या दिवसाचा आराखडा करून ठेवतो. आणि हे मी का करतो, तर माझी मला क्लॅरिटी असली पाहिजे की माझा आजचा वेळ कुठे कुठे मी अलोकेट केलेला आहे. तसं हे प्रत्येक गोष्टीला लागू पडतं. मग आता गृहिणी असतील, त्या स्वयंपाक करतायत. आता स्वयंपाक एकदा करायचा आहे, लोक घरात आहेत म्हणून आता हे घरात दुसरं कोणीच नाहीये, हे मलाच करावं लागतंय म्हणून आहे का, मला स्वयंपाक करण्याचा आनंद आहे. मी कुठलीही गोष्ट जी करतोय ती करण्यामागची माझी भूमिका काय याच्याविषयी मला सुस्पष्ट कल्पना असावी. ज्यावेळेला मला क्लॅरिटी असते ना त्यावेळेला त्याच्या येणाऱ्या आउटपुट विषयी पण आपोआप जो क्लेश दुःख जे काही निर्माण होतं ते आपोआप कमी होतं. लक्षात येत आहे. अजून कोणाला काही प्रश्न. 7:41 झालेले आहेत. संजीवजी आहात तुम्ही. हो, चालेल, कोणाला प्रश्न नसतील तर मग आपण प्रार्थना घेऊयात आणि आज थांबूयात. तीन वेळेला ओंकार म्हणू आणि मग प्रार्थना म्हणू.
तुम्हाला सहज साध्य अशा आसनामध्ये बसा. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, पुन्हा दीर्घ श्वास घ्या आणि ओंकार म्हणूया. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः.